हॅलो स्टुडंट्स, आज आपण रिझनिंगचा तुलना हा चॅप्टर बघणार आहोत. त्यामधील पहिला क्वेश्चन. तर बघा, आधी आपण क्वेश्चन वाचून घेऊया. 5 हा 2पेक्षा लहान आहे मात्र 4पेक्षा मोठा आहे. 4 हा 2पेक्षा लहान मात्र 6पेक्षा मोठा आहे. 7 हा 6पेक्षा मोठा मात्र 5 व 4पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठा कोण? तर ह्या क्वेश्चनमधून आपल्याला सर्वात लहान कोण आहे आणि सर्वात मोठा कोण आहे हे शोधून काढायचं. चला आपण सुरू करूया. पहिल्यांदा आपण क्वेश्चन नीट वाचायचा. 5 हा 2पेक्षा लहान आहे मात्र 4पेक्षा कसा आहे? मोठा आहे. समजा हा तुम्ही 5 आधी पकडायचा. हा काय म्हणते? 2पेक्षा लहान आहे म्हणजे एक मिनिट. हे काय आहे आपलं? 2. हे बघा, 2पेक्षा लहान 5 झाला आणि मात्र 4पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणजे आपल्याला 4 हा आता झाला. हे बघा, 5 हा 2पेक्षा लहान वाटतोय का? वाटतोय. आणि 4पेक्षा मोठा वाटतोय. नंतर दुसरं बघायचं. 4 हा 2पेक्षा लहान मात्र 6पेक्षा मोठा आहे. 6 आपल्याला खूप छोटा काढावा लागणार आहे. 6पेक्षा मोठा वाटतोय 4 आणि 2पेक्षा लहान म्हणजे 2पेक्षा तर लहान 4 ऑलरेडी वाटतोय. इथे आहे बघा, 2पेक्षा 4 लहान झाला आपला. मग तिसरी स्टेप बघायचं. 7 हा 6पेक्षा मोठा मात्र 5 व 4पेक्षा लहान आहे. 7 हा 6पेक्षा मोठा. हे 6 आहे समजा. 6पेक्षा 7 हा मोठा दिसतोय. 4 व 5पेक्षा लहान दिसतोय का? नाही दिसतोय. अजून याला थोडंसं 4पेक्षा अजून खाली करावं लागेल आपल्याला. तर ह्याच्यामध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोण दिसतंय? तर 6 हा सर्वात लहान दिसतोय आणि सर्वात मोठा कोण दिसतोय? 2 हा सर्वात मोठा दिसतोय.